आतुरतेने वाट पाहतात तो मान्सून अखेर केरळ आणि ईशान्य भारतात एक दिवस आधीच दाखल झालेला आहे। त्याची वाटचाल वेगाने होत असून पुढील आठवड्यात मान्सून महाराष्ट्रात देखील दाखल होईल असं हवामान खात्याने सांगितलंय। त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांना दिलासा मिळणार आहे। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा धरणातील वापरायोग्य पाणी 0% पोहोचलंय, तर इतर धरणं मिळून जवळपास 8% पाणीसाठा शिल्लक आहे। या पार्श्वभूमीवर मुंबई आणि परिसरात महानगरपालिकेकडून 5% पाणी कपात लागू करण्यात आलेली आहे। मध्य रेल्वेवरील फलाटांच्या विस्तारीकरणाच्या कामांसाठी सीएसएमटीकडे 36 तासांचा ब्लॉक घेतला आहे। या कालावधीमध्ये सीएसएमटी ते दादर आणि सीएसएमटी ते वडाळा ही लोकल बंद असतील। त्यामुळे सीएसएमटीकडे येणाऱ्या प्रवाशांचे आणि सीएसएमटीवरून कल्याण दिशेकडे जाणाऱ्या प्रवाशांना प्रवास करताना खूप कसरत करावी लागणार आहे। ठाण्यातील ब्लॉकमुळे मध्य रेल्वे मार्गावरील 161 लोकल फेऱ्या आज रद्द केलेल्या आहेत, तर 7 लोकल अंशतः रद्द केल्या आहेत। मात्र कल्याण ते सीएसएमटी दरम्यान किती लोकल रद्द करण्यात येईल आणि पीक अवरमध्ये कोणत्या लोकल रद्द असतील याची माहिती दिलेली नाही। मध्य रेल्वेच्या ब्लॉकला सर्व स्तरातून विरोध होतोय। कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी शेकडो लोकल रद्द होणार असल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागणार आहे। किमान एक आठवडा आधी मेगा ब्लॉकची माहिती देणं अपेक्षित होतं, अशी संतप्त प्रतिक्रिया प्रवाशांकडून व्यक्त केली जाते। मध्य रेल्वेने 3 दिवसांचा मेगा ब्लॉक जाहीर केल्याच्या पार्श्वभूमीवर बेस्ट उपक्रमाकडून अतिरिक्त बस चालवण्याचा निर्णय घेतलाय। 31 मे रोजी रात्री 12:30 वाजल्यापासून 2 जून दुपारी 12:30 वाजेपर्यंत नियमित बस फेऱ्यांव्यतिरिक्त अतिरिक्त सेवा देण्यात येणार आहे। ठाणे आणि सीएसएमटी येथील कामासाठी शुक्रवार, शनिवार आणि रविवारी ब्लॉक असून या काळात लोकल प्रवाशांना त्रास होऊ नये म्हणून एसटी महामंडळाने ब्लॉक काळात ज्यादा एसटी गाड्या सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे। कुर्ला, नेहरू नगर, परळ आणि दादर या स्थानकातून ठाण्यासाठी 50 ज्यादा एसटी बस चालवल्या जाणार आहेत। सध्या मुंबई आगारातील 26 आणि ठाणे आगारातून 24 गाड्यांचं नियोजन करण्यात आलेलं आहे। पश्चिम रेल्वेकडून विरार वैतरणा विभागादरम्यान पूल क्रमांक 90 वर स्लॅबद्वारे स्टील गर्डर बदलण्यासाठी 1 आणि 2 जूनच्या मध्यरात्री 12:20 ते सकाळी 6:20 ब्लॉक घेण्यात येणार आहे। त्यामुळे पश्चिम रेल्वेच्या काही गाड्या रद्द तर काही गाड्या अंशतः रद्द करण्यात येणार आहेत। मेगा ब्लॉकचा परिणाम डबे पोहोचवण्याच्या व्यवसायावर होण्याची शक्यता आहे। 3 दिवस मेगा ब्लॉक जाहीर झालाय। शेकडो लोकल रद्द केलेल्या आहेत आणि त्यामुळे डबे पोहोचवण्याच्या व्यवसायावर ताण येईल अशी परिस्थिती आहे। महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा परीक्षा, महाराष्ट्र वनसेवा परीक्षा आणि महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा या परीक्षा पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत। एमपीएससी तर्फे एकूण 534 रिक्त जागांसाठी ही परीक्षा 6 जुलै रोजी घेण्यात येणार होती। मात्र सुधारित तारखेनुसार आता ही परीक्षा 21 जुलै रोजी घेण्यात येणार आहे। कोकण किनारपट्टीवरील समुद्रातील मासेमारी 1 जूनपासून बंद होते। त्यामुळे कोकणातील मच्छीमारी हंगाम संपण्याच्या मार्गावर असून मच्छीमार आपापल्या नौका किनाऱ्यावर घेऊन साकारून ठेवल्यात। तर 1 जून ते 31 जुलै या 2 महिन्यात माशांचा प्रजनन काळ असतो। सोबत या काळात समुद्र उधाणलेल्या स्थितीमध्ये असल्याने शासनाचा या काळात मासेमारी बंदी कालावधी असतो। त्यामुळे पुढील 2 महिने मासेमारी बंद राहणार आहे। पावसाळा जवळ आला असला तरीही ठाणे जिल्ह्यातील अनेक गावपाड्यांना आजही पाणी टंचाईच्या झळांचा सामना करावा लागतोय। त्यामुळे जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून यंदा पावसाळ्यापूर्वी तलावातील गाळ काढण्याचा निर्णय घेण्यात आलाय। त्यानुसार 1,72,000 क्युबिक मीटर गाळ काढण्याचं उद्दिष्ट ठेवल्याची माहिती लघु पाटबंधारे विभागाने दिली आहे। म्हाडाने पुणे, पिंपरी चिंचवड या शहरातील 4,877 सदनिकांची सोडत जाहीर केली होती आणि या सोडतीसाठी अर्ज करण्याची मुदत 30 मे रोजी रात्री समाप्त होत होती। या सोडतीस मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्यानुसार नागरिकांना 6 जूनपर्यंत अर्ज करता येणार आहे। डीएन नगर ते दहिसर पूर्व मेट्रो 2A आणि अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व मेट्रो 7 मार्गिकेनं 10 कोटी प्रवाशांचा टप्पा पार केला। तब्बल 2 वर्ष आणि 2 महिन्यांच्या कालावधीमध्ये या मेट्रो मार्गिकेनं ही कामगिरी केलेली आहे। सद्यस्थितीमध्ये दोन्ही मेट्रो मार्गिकांवर दर दिवशी सुमारे 2,40,000 प्रवासी प्रवास करतात। नवी मुंबई महानगरपालिकेसमोर 5 दिवसात 30% नालेसफाईचं आव्हान आहे। अंतिम टप्प्यात असलेली नालेसफाई अधिक सखोलपणे करण्यात यावी। कोणत्याही स्थितीमध्ये कामांमधील निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही असा इशारा पालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनी दिला। नवी मुंबई शहरातील अनधिकृत झोपड्यांविरोधातील मोहीम महानगरपालिकेने तीव्र केलेली आहे। एका आठवड्यात शहरातील तब्बल 1131 झोपड्यांवर कारवाई करण्यात आली असून ही मोहीम सुरूच राहणार आहे। अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉक्टर राहुल गेठे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली जाते।
नवी मुंबई महानगरपालिकेनं शहरातील 527 इमारती धोकादायक घोषित केल्या असून त्यामधील 62 इमारती अतिधोकादायक आहेत। पावसाळ्यामध्ये धोकादायक इमारती कोसळण्याची दुर्घटना घडू नये यासाठी इमारतींचा वापर तात्काळ थांबवण्याचे आदेश आयुक्त कैलास शिंदे यांनी दिले। इतकी वर्ष बेकायदेशीर होर्डिंगकडे डोळेझाक करणाऱ्या सिडकोला मुंबई उच्च न्यायालयानं सुनावलेलं आहे। गेली 5 ते 6 वर्ष सिडकोनं काय केलं, त्यावेळी त्यांनी कारवाई का केली नाही, दुर्घटना घडेपर्यंत प्रशासन कारवाई करण्यास का थांबते असे प्रश्न न्यायालयानं विचारले। नवी मुंबई विमानतळ प्रभाव क्षेत्रातील बेकायदा महाकाय फलक जाहिरात कंपन्यांना हटवावेच लागणार आहेत। या फलकांवर कारवाई करण्यापासून कोणताही अंतरिम दिलासा देण्यास उच्च न्यायालयानं नकार दिलाय। तसंच 4 आठवड्यांच्या आत महाकाय फलक हटवण्याचे आदेश दिले। वर्ध्याच्या मुख्य चौकात विनापरवानगी लावण्यात आलेले होर्डिंग्ज काढण्यास अखेर प्रशासनानं सुरुवात केलेली आहे। सरकारच्या आदेशानंतर 1.5 आठवड्यानं नगरपालिकेनं ही कारवाई सुरू केली आहे। केंद्र सरकारच्या गहू उत्पादनाच्या अंदाजापेक्षा तब्बल 10% देशातील गहू उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता व्यापारी आणि मिल्स चालकांकडून व्यक्त केली जाते। त्या पार्श्वभूमीवर गहू आयातीची चर्चा सुरू आहे, पण तुर्तास तरी गहू आयातीची कोणतीही शक्यता नाही। लोकसभा निवडणुकीची प्रचाराची रणधुमाळी संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळपासून 1 जूनपर्यंत कन्याकुमारी येथील ध्यान मंडपम येथे ध्यान साधना करणार आहेत। स्वामी विवेकानंद यांनी देखील इथेच ध्यान केलं होतं। कन्याकुमारी येथे जाऊन नरेंद्र मोदी राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणार आहेत। यंदाच्या लोकसभा निवडणूक प्रचारामध्ये पंतप्रधान मोदींनी प्रचार सभा, रॅली आणि रोड शोच्या माध्यमातून विक्रम केलाय। पंतप्रधानांनी 75 दिवसांच्या कार्यकाळात 200 पेक्षा जास्त रॅली, सभा आणि रोड शोमधून जनतेला संबोधित केलंय आणि विविध न्यूज चॅनेलला मिळून 80 मुलाखती दिलेल्या आहेत। पुणे अपघात प्रकरणी अग्रवाल कुटुंबियांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र अग्रवालला कोर्टात हजर करण्यात येणार आहे। कोर्टातील सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं। तुळजाभवानीच्या मंदिरात 6 जूनला शिवराज्याभिषेक दिनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला शिवराज्याभिषेक करण्याची प्रथा सुरू करावी अशी मागणी केली जाते। मराठा क्रांती मोर्चा आणि तुळजापूरच्या पुजाऱ्यांनी याबाबत प्रशासनाला निवेदन दिले। धाराशिवमध्ये पोलीस आणि महसूल अधिकारी यांच्यातील वाद टोकाला पोहोचलेला आहे। पोलिसांविरोधात महसूल कर्मचाऱ्यांचं 2 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे। उपविभागीय अधिकारी डॉक्टर योगेश खरमाटे, मंडल अधिकारी आणि तलाठी या तिघांविरोधात पोलिसांनी चुकीचा गुन्हा नोंद केल्याचा आरोप करण्यात आलाय। जळगावच्या मान्सूनपूर्व आढावा बैठक पार पडली आणि या बैठकीत नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्याबाबत उपाययोजनांबाबत चर्चा झाली आहे। तर प्रशासनानं कशी तयारी करावी, कसे अलर्ट राहावं अशा अनेक विषयांवर मार्गदर्शन करण्यात आलं। वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर वर्धा जिल्हा प्रशासन अलर्ट झालंय। वर्ध्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयासह 31 प्राथमिक आरोग्य केंद्रात उष्माघात कक्ष सुरू करण्यात आलाय। बीडच्या माजलगावात कापूस बियाण्यांची जास्त दरानं विक्री केली जात असल्याचा प्रकार समोर आलेला आहे। शेतकरी कामगार पक्षानं या दुकानदारांची पोलखोल केली असून महावीर अॅग्रो एजन्सीवर कारवाई करण्याची मागणी होती। कोकण रेल्वे मार्गावर 31 मे रोजी रत्नागिरी ते वैभववाडी रोड दरम्यान मालमत्तेच्या देखभालीसाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। सकाळी 9:10 ते 11:40 या वेळेमध्ये 2.5 तासांचा मेगा ब्लॉक राहील। त्यामुळे काही रेल्वेच्या सेवेवर परिणाम होणार आहे। घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणी पोलिसांनी मनोज रामकृष्ण संघूला अटक केलेली आहे। मनोज पालिकेचा स्ट्रक्चरल इंजिनियर आहे। त्याला मुलुंड इथून मुंबई क्राईम ब्रांचनं अटक केलेली आहे। मनोजनंच होर्डिंगला स्टॅबिलिटी सर्टिफिकेट दिलं होतं आणि आरोपीनं 140/120 मेन्शन केलं होतं। पंढरपुरातील विठ्ठल मंदिराला 700 वर्षांपूर्वीचं जुनं रूप पुन्हा प्राप्त झालेलं आहे। 700 वर्षांपूर्वी ज्ञानोबा तुकोबांनी पाहिलेलं विठ्ठल मंदिर आता सर्व भाविकांना पाहता येणार आहे। 2 जूनपासून विठ्ठलाचं पदस्पर्श दर्शन घेता येणार आहे। राज्यातील दुष्काळ सदृश परिस्थितीमध्ये राज्य सरकार महत्त्वाचा निर्णय घेणार आहे। राज्यामध्ये अवघा 26% पाणीसाठा शिल्लक राहिला असून ज्या भागामध्ये पाणी टंचाई आहे त्या भागात सुरू असलेली बांधकाम थांबवण्याचे आदेश देण्यात आले। नाशिक जिल्ह्यामध्ये पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरची सध्या 389 वर संख्या पोहोचलेली आहे आणि 2019 नंतर पहिल्यांदाच टँकरच्या संख्येनं उच्चांक गाठलाय। येवला, नांदगाव आणि मालेगाव तालुक्यामध्ये सर्वाधिक पाणी टंचाईग्रस्त गावं आहेत। केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार आणि अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं गुलाब कांद्याच्या निर्यातीवर 40% कस्टम ड्युटी हटवून निर्यात शुल्क शून्य केलेलं आहे। हा कांदा बंगळुरू भागात पिकवला जातो आणि या निर्णयानंतर महाराष्ट्रातील कांद्यावर देखील निर्यात शुल्क शून्य करण्याची मागणी शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी केली आहे।
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर बुलढाण्यामध्ये अनधिकृत होर्डिंग विरोधात कारवाई करण्यात आलेली आहे। निवासी जिल्हाधिकारी यांच्या धडक कारवाईनं बुलढाणा जिल्हा होर्डिंग मुक्त झालाय। सांगली जिल्हा बँकेच्या भ्रष्ट कारभाराविरोधात शेतकरी संघटना आंदोलन करणार असल्याचं कळताच बँकेतील सर्वच अधिकारी गायब झाल्याचं दिसून आलं। यावेळी शेतकरी संघटनेच्या रघुनाथ पाटील यांनी अधिकाऱ्यांचा निषेध करत दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी केली।